आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीला न्यायालयाची स्थगिती 5 मे होणार सुनावणी। शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी 30 एप्रिल 2025। समोर दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत, पाहूया सविस्तर। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील, पाहूया सविस्तर। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या पाहिलेल्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदली प्रकरणी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी 5 मे पर्यंत स्थगिती दिल्याने बदली इच्छुक शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी वाढल्याचे चित्र आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही ग्रामविकास विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते। या बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग 1 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे आकार विधवा परित्याग कुमारी शिक्षिका व 53 वर्षावरील शिक्षक यांचा समावेश होतो। तर संवर्ग मध्ये पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत 30 किलोमीटर बाहेर कार्यरत पती पत्नी यांना बदलीमध्ये प्राधान्य दिले जाते। संवर्ग 3 मध्ये अवघड क्षेत्रातील शाळेतील शिक्षकांचा बदलीमध्ये समावेश करून बदली प्राधान्य दिले जाते। उर्वरित शिक्षकांचा संवर्ग 4 काय आहे स्थगितीस कारण? ज्या शिक्षकाने आपसी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा लाभ घेऊन बदली केली आहे अशा 2 शिक्षकांना संबंधित जिल्ह्यात सेवा चा लाभ येताना आपसी बदल्यामधील जो शिक्षक सेवेने कनिष्ठ आहे त्याची सेवा ज्येष्ठता त्यांना जिल्हांतर्गत बदलीमध्ये देण्यात येतील, असे ग्रामविकास विभागाचे शासन निर्णय आहे। या निर्णयानुसार अनेक जिल्ह्यातील आपसी आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती। त्यातील बहुतांश शिक्षकांना सेवा कनिष्ठ शिक्षकाप्रमाणे सेवा ज्येष्ठता बदलीसाठी ग्राह्य धरावी असे न्यायालयाने निर्णय दिले होते। मात्र ह्या न्यायालयीन निर्णय शासन निर्णय अनुसरून नसल्याच्या कारणाने काही शिक्षकांनी या प्रकरणी याचिका दाखल केली आहे। मध्ये सहभाग होतो। शिक्षकांच्या ह्या 4 टप्प्याने होणाऱ्या बदलीमुळे शिक्षकांच्या अंतर्गत राजकारणात मोठी उलथापालथ घडत आहे। विशेष संवर्ग 1 लाभ घेऊन बदली प्राधान्य घेण्याच्या हेतूने काही शिक्षकांकडून गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा शिक्षकांच्या व्हॉट्सअपमध्ये घडत आहे। विशेष संवर्ग 1-2 अवघड क्षेत्र संस्थान बदलीधारक आपापल्या सोयीनुसार निर्णय घ्यावा म्हणून न्यायालयामध्ये याचिका दाखल करतायत। याच प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने खंडपीठ औरंगाबाद येथे संवर्ग 1 यांच्या विशेष आदर्शानुसार बदलीबाबत दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आलेली आहे। तसेच विशेष संवर्ग 2 अंतर्गत 30 किलोमीटर अंतर्गत क्षेत्रात कार्यरत पती पत्नी यांना बदली अधिकार बदल्यामध्ये द्यावा अशी मागणी सरकारी करणारी याचिकासुद्धा न्यायालयाने फेटाळली आहे। या संदर्भात निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने बदली प्रक्रिया 5 मे आपसी बदली सेवाज्येष्ठता संदर्भीय निर्णय घेण्यासाठी माननीय न्यायालयाने मेपर्यंत जिल्हांतर्गत बदली स्थगिती दिली आहे। शासन निर्णयानुसार बहाली प्रक्रिया ही 31 मे पूर्वी राबवणे बंधनकारक आहे। 5 मे रोजी माननीय न्यायालयाच्या निर्णयावर बदली प्रक्रिया अवलंबून आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया तातडीने राबवावी अशी बहुतांश शिक्षकाची इच्छा शासनाने महाराष्ट्र राज्य लक्षात घेणे आवश्यक आहे। राजगुरू राज्याध्यक्ष शिक्षक संघटना। दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे देय पेन्शनसह इतर आर्थिक थकबाकी तातडीने अदा करण्याचे राज्य सरकारचे निर्देश। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अंतर्गत निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन तसेच इतर आर्थिक लाभ हे तातडीने वितरित करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री श्री साकोरे बोर्डीकर यांनी दिलेले आहेत। निर्मल भवन या ठिकाणी सदर विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते। यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी तसेच जीवन प्राधिकारी व वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये माननीय राज्यमंत्री श्री साकोरे बोर्डीकर यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करून त्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकार सकारात्मक असल्याचे सांगत वेतन आयोगाच्या अंमलबजावणी संदर्भातील समस्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे। त्याचबरोबर वय 80 व 90 वर्षापेक्षा अधिक असणारे निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना देय असणारी रक्कम देणे आवश्यक असून सदर बाबीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन श्री साकोरे बोर्डीकर यांनी दिले आहे। शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली व न्यायालयाची स्थगिती अशी बातमी फिरत आहे।